हॅलो साई, यार लवकर ये ना, खूप मोठा प्रॉब्लेम झाला यार, साप वाट लागले साई. काय करू आता? हे काय झालं रे? अरे काय सांगू, वाट लागली साप. बरोबर, हे बस पहिलं बस बस. हा, आता बोल. अरे यार, माझ्यासोबत पैशाचा खूप मोठा स्कॅम झालाय. तुला सांगू का काय झालंय? काय झालं ते नंतर सांग, आधी कधी झालं ते सांग. 10-15 मिनिटं झाली. 10-15 मिनिटं झालं ना, एक काम कर, पहिले 1930 ला फोन कर. 1930 काय आता? अरे सायबर हेल्पलाईन नंबर आहे, फोन करा ती. लागला. त्यांना सांग सर्व. हॅलो साहेब, मी अनिकेत बोलतो साहेब. हा साहेब, माझ्यासोबत एक फ्रॉड झाला आहे. माझ्या बायकोच्या ऑफिस मधून फोन आलेला की त्यांच्या अकाउंटला इन्सेंटिव्ह जमा नाही होत म्हणून माझ्या अकाउंटला जमा करतात सांगितलं साहेब. हा साहेब, 8,000 पहिले ट्रान्सफर केले आणि नंतर फोन आला की आम्ही 8,000च सेंड केला, 2,000 पुन्हा सेंड करतो. आणि साहेब 20,000 सेंड केले. मी मेसेज पण बघितला साहेब त्यांचा पुन्हा फोन आला साहेब की आम्ही चुकून 2,000च्या ऐवजी 20,000 ट्रान्सफर केलात. म्हणून मी साहेब त्यांना 18,000 पुन्हा सेंड पण केले आणि नंतर पाहिलं तर माझ्या अकाउंटला साहेब पैसेच नव्हते. अरे मित्रा, तुझ्यासोबत खूप मोठा फ्रॉड झालाय. त्यांनी फक्त तुला मेसेजच पाठवले आणि तू पैसे पाठवून मोकळा झालास. मित्रांनो, तुमच्या सुद्धा सोबत जर असा फ्रॉड झाला तर तुम्ही लगेच, म्हणजे तो गोल्डन हॉर्स असतो, क्राईम झाल्यापासून 1 तासाचा कालावधी, त्याच्यामध्ये तुम्ही लगेच सायबर हेल्पलाईन 1930 किंवा 14-407 ही जी सायबर हेल्पलाईन आहे ह्याच्यावर संपर्क साधू शकता. आणि तुमच्यासोबत जो फ्रॉड होतो, तुमचे जे पैसे तुम्ही पाठवलेले असतात ते पैसे लॉक होतात आणि तुम्हाला ते पैसे रिटर्न मिळण्याची दाट शक्यता असते. तर तुमच्यासोबत कोणताही सायबरचा कोणताही जर फ्रॉड झाला तर लगेच 1 तासाच्या आत संपर्क साधा, जेणेकरून तुम्ही ह्याच्यातून वाचू शकता.